देशाच्या राजकारणातली एक मोठी घडामोड. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एकाएकी राजीनामा दिला. यानंतर दिल्लीसह देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा सुरू झाली. धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला या प्रश्नाभोवती अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. बघूया. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याचं कारण देत राजीनामा दिला असला तरी यामागे नेमकं कारण काय यावरनं चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ज्या विरोधकांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता त्यांनाच या राजीनाम्यानंतर प्रेम उफाळून आलंय. कालपर्यंत बरे होते. कालपर्यंत आमचे राज्यसभेचे सभापती फार बरे होते, मूडमध्ये होते. खरगे जेव्हा बोलायला उभे राहिले आणि त्यांचा माईक बंद झाला आणि सभागृह नेते लीडर ऑफ द हाऊस बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या जागेवरून सभापतीचे उपराष्ट्रपतीचे अधिकार आपल्याकडे घेतले. ते म्हणाले जाहीरपणे कोणाला, विरोधी पक्षनेत्यांना, खरगेजी तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्डवर जाणार नाही आणि मी बोलतोय तेच रेकॉर्डवर जाईल जे सभापतीने सांगायला पाहिजे. ते लीडर ऑफ द हाऊस भाजपचा नेता सांगतोय, होते लीडर ऑफ द हाऊस. हे संविधानानुसार पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान. राजीनाम्याच्या दिवशी म्हणजेच 21 जुलैला संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता धनखड राज्यसभेत आसनस्थ झाले. त्यांनी दिवंगत खासदारांना श्रद्धांजली वाहिली आणि नवीन सदस्यांना शपथही दिली. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी विरोधी पक्षांनी मांडलेले 18 स्थगन प्रस्ताव फेटाळले. याच वेळी ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप 24 बार उन्होंने, बाद में सब 24 बार उन्होंने कहा मेरे इंटरफियरेंस से मैं समझौता किया तभी ये युद्ध थामा ना, ये युद्ध स्टॉप जो हुआ मेरे वजह से हुआ. अरे देश के साथ ये अपमानजनक है. एक बार का आदमी. खरगे यांचं भाषण सुरू असतानाच JP नड्डा यांनी अचानक काहीही रेकॉर्डवर जाणार नाही, मी जे बोलतोय ते रेकॉर्डवर राहील, तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे असं विधान केलं. हे विधान ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण एखाद्या सदस्याच्या विधानावर आक्षेप घेण्याचा किंवा ते रेकॉर्डवरून काढण्याचा अधिकार केवळ सभापतींना असतो. 23 जुलैच्या जयपूर दौऱ्याचा कार्यक्रम संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जाहीर झाला. संध्याकाळी 5:30 नंतर त्यांनी अनेक विरोधी खासदारांची भेट घेतली. या भेटीतही राजीनाम्याबद्दल काहीही उल्लेख नव्हता. अचानक त्यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली. धनखड राज्यसभेच्या निरोप समारंभाला सुद्धा उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली. या अनपेक्षित घटनांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना आणि तर्कवितर्कांना उधाण आलं. विशेष म्हणजे धनखड यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदं भूषवली, पण आमदार म्हणून 5 वर्षांचा कार्यकाळ वगळता त्यांनी त्यांच्या कोणत्याही पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. त्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 15 तासांनी प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी धनखड यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला. आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. राज्यसभेचं अधिवेशन चालू झालेलं आहे, ते 1 महिना चालणार आहे, दोन्ही लोकसभा आणि राज्यसभेचं. तर हा वेळ असा आहे की लगेचच नवीन उपराष्ट्रपती यांची नेमणूक करावी लागेल. राष्ट्रपती मुर्मू एखाद्या वेळेस उपराष्ट्रपतींना म्हणूही शकतात की काही दिवसासाठी तुम्ही ह्या पदावर राहा, जोपर्यंत नवीन उपराष्ट्रपतींची नेमणूक होत नाही तोपर्यंत. आणि जर राष्ट्रपतींनी लगेचच हा राजीनामा स्वीकारला तेही होऊ शकतं. तर लगेचच नवीन उपराष्ट्रपती यांच्या नावाची घडामोडी सुरू होतील, कुठले नावं आहेत वगैरे, आणि लगेचच ते पद भरावं लागेल. धनखड यांच्या नंतर उपराष्ट्रपती कोण होणार हा सवाल आता उपस्थित होतोय. उपराष्ट्रपती पदासाठी सध्या काही नावांची चर्चा सुरू आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंग, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान या नावांची सध्या चर्चा होती. तर काही जणांच्या मते जर बिहार निवडणुकीनंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली तर नितीश कुमार हे सुद्धा उपराष्ट्रपती होऊ शकतात. पण भाजपमध्ये काय होणार
हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच ठाऊक असतं असं म्हटलं जातं आणि अनेक उदाहरणांवरनं हे सिद्धही झालंय. सकाळपासून उपराष्ट्रपती पदाची कर्तव्य बजावणारे जगदीप धनखड यांचा हा राजीनामा हा त्याचाच एक भाग तर नाही ना, असाही प्रश्न या निमित्तानं पडतोय. दिल्लीहून शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.